Problem set 1, example number 7. In figure A dash D dash C, याचा अर्थ असा आहे की A, D आणि C हे एका सरळ रेषेत आहेत. अँड B dash E dash C, त्यानंतर सेगमेंट D is parallel to side AB, and if AD is equal to 5, DC is equal to 3, BC is 6.4, then find the value of B. In this example, what is given? आपण पहिल्यांदा गिवन काय काय त्यानुसार थोडा अभ्यास करूया. A dash D dash C म्हणजे A, D आणि C हे एका सरळ रेषेत आहेत आणि B dash E dash C तर B, E आणि C हे सुद्धा एका सरळ रेषेत आहेत. त्यानंतर D समांतर, ही जी बाजू D आहे ती समांतर AB आहे. तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या त्रिकोणामध्ये जर त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे, यामध्ये DE समांतर जर AB असेल म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दुसऱ्या त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती प्रमाणात विभागते. त्यानुसार आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. बघा गिवन मध्ये आपण लिहिणार सेगमेंट DE इज पॅरलल टू साइड AB. AB ला हे पॅरलल आहे. हे पॅरलल असल्यामुळे आपण काय लिहू शकतो, आपण या ठिकाणी BPT थेरम वापरू शकतो. बाय युजिंग BPT थेरम आपण काय लिहिणार आहोत या ठिकाणी, बाय युजिंग BPT थेरम. आता ह्या BPT थेरमनुसार काय आहे तर हे जे गुणोत्तर आहे गुणोत्तर समान येणार आहे. म्हणजे कोणतं, CD अपॉन DA इज इक्वल टू CE upon EB. Now put the values given in the example. Side AD म्हणजेच DA, AD म्हणजे DA या ठिकाणी किंमत आपण ठेवतोय. CD ची किंमत म्हणजेच DC ची किंमत या ठिकाणी दिलेली आपल्याला 3 त्या ठिकाणी ठेवतोय. त्यानंतर AD ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती 5 आहे. बरोबर BC ही टोटल B ते C लांबी आपल्याला 6.4 दिली होती. या ठिकाणी आपण ही x मानलेली आहे. या उदाहरणामध्ये x आपण मानून घेऊया. x मानली तर ही काय होईल 6.4 मायनस x होईल. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार आहोत BEX, आपण ती CEX मानलेली आहे आणि या ठिकाणी BE काय होणार आहे, त्यामुळं सॉरी CE या ठिकाणी काय होणार आहे 6.4 मायनस x होणार आहे आणि B जी आपल्याला काढायची आहे ते आपण x मानले. या ठिकाणी आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल ते पाहूया. तिरकस गुणाकार केला तर 3 आणि x चा गुणाकार होईल 3x बरोबर 5 गुणुले 6.4 वजा x. हा गुणाकार कसा करायचा तर हा गुणाकार करताना आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 3x बरोबर हे 5 जे आहे दोन्हीला गुणले, पण यालाही गुणले आहे आणि यालाही गुणले आहे. मग गुणाकार कसा करायचा, 5 गुणुले 6.4 वजा 5 गुणुले x या पद्धतीने हा गुणाकार या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत हे उदाहरण सोडवत असताना. तर 3x बरोबर, आता x ची टर्म आपण एका ठिकाणी घ्यायची आहे, त्यामुळे त्या बाजूला असलेले हे जे वजा 5x आहे ह्याला आपण गोल करतोय कारण हे आपल्याला इकडे नको आहे, त्या बाजूला घ्यायचं आहे. मग मी काय करतो, पहिल्यांदा ह्या बाजूला काय आहे ते लिहितो. ह्या बाजूला हा गुणाकार जो 5 चोक 20 ह्याच्याला 2 5 6 30 आणि 2 32 म्हणजे 32.0 म्हणजे 32 या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला हे आहे हे पण आहे. आता ही जी आहे 5x वजा 5 गुणिले x म्हणजे 5x, ही या बाजूला आपण काय करतोय इकडे आणतोय म्हणजे इथे येऊन काय होणार आहे ते अधिक 5x होणार आहे. म्हणजे 3x अधिक 5x बरोबर 32. 3x अधिक 5x बरोबर 32 म्हणजे 8x झालं. 8x बरोबर 32 या ठिकाणी आलेला आहे. आणि x बरोबर काय येईल, मग x बरोबर आपण जर काढायचं असताना बाकीचं सगळं लिहून घ्यायचं. x बरोबर 32 म्हणजे जे नको आहे ज्या स्टेपला ते फक्त आपण त्याला गोल करायचं. आता हे नको आहे, हे इकडे 8 गुणिले त्या बाजूला गेल्यानंतर होईल काय होईल भागिले होईल, 8 भागिले झालं. म्हणून x बरोबर काय येईल 8 चोक 32. मग आपण या उदाहरणामध्ये x कुणाला मानलं होतं, जर आपण आकृतीमध्ये पाहिलं तर आपण BE ची किंमत x मानली होती. BE बरोबर x म्हणजे जे आपल्याला काढायचं होतं तेच आहे. म्हणजे आपण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. सोल्युशन म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो. सोल्युशन BE बरोबर 4 युनिट. हेच उदाहरण आपण मराठीमध्ये सुद्धा याच पद्धतीने सोडवू शकतोय. आणि यामध्ये काय बदल करावा लागेल ह्या सोडवत असताना, तर पहिल्यांदा आपण ह्या उदाहरणात सुद्धा की या ठिकाणी BEX मानू, लेट BEBX असं म्हणणं अपेक्षित आहे आणि B डॅश E डॅश C असल्यामुळे BE अधिक EC
बरोबर BC असं करून हे 6.4 - x लिहिला तर सुद्धा चालेल, किंवा आकृतीच्या आधारे डायरेक्ट इथे x आणि इकडे 6.4 - x लिहिला तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी फक्त हा सेमीमध्ये बदल करताना मराठीमध्ये बदल करताना काय गिव्हन इथे आपण दिलेले म्हणूया. आणि बाय युझिंग DPT थेरम या ठिकाणी आपण काय म्हणूया, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरून, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून तेवढाच तो बदल होणार आहे. बाकीचं जे इतर आपण सेमीमध्ये सोडलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला याचं सोल्युशन काढता येणार आहे. एक्झाम्पल नंबर 8. इन फिगर सेगमेंट PE, सेगमेंट QB, सेगमेंट RC अँड सेगमेंट SD आर परपेंडिक्युलर टू लाईन AD. ही लाईन AD आहे, ह्या AD ला परपेंडिक्युलर आहेत. AB बरोबर 60 दिलेला आहे, BC बरोबर 70 दिलेला आहे, CD बरोबर 80 दिले आहे, PS बरोबर 280. देन फाइंड PQ, QR अँड RS. आता आकृती जर आपण थोडीशी पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं आहे. ह्या ठिकाणी ही आकृती या पद्धतीने दिसते. त्यामध्ये आपल्याला PQ, QR आणि RS ची लांबी काढायची आहे. AB, BC आणि CD जी दिलेली आहे. अजून काय दिले तर SD त्याबरोबर RC, QB आणि PA हे काय आहेत, परपेंडिक्युलर. तर आपण पहिल्यांदा लिहून घेऊया, जे दिलेलं आहे तेच लिहिणार आहोत. सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC and segment SD are all perpendicular to a line AD. हे एकाच लाईनला सगळेजण परपेंडिक्युलर आहेत ॲट अ सेम टाईम. एकाच वेळी ह्या तिन्ही रेषा ह्या तिन्ही ज्या रेषाखंड आहेत त्या AD या लाईनला परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ काय आहे, जर एका रेषेला जर हे सर्वजण परपेंडिक्युलर असतील तर ते पॅरलल असतात. उदाहरण एक सांगू, आपण एखादी इमारत बांधत असतो तर इमारत बांधत असताना ओळंब्याचा वापर करून पिलर बांधतो. ते पिलर एका जमिनीला बरोबर परपेंडिक्युलर असतात. म्हणजे काय असतात तर ते परपेंडिक्युलर म्हणजे त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन करूनच ते बांधले जातात. याचा अर्थ मग त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की प्रत्येक जो पिलर आहे तो पिलर एकमेकाला समांतर असतो. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की जसं ह्या रेषाखंड PA, रेषाखंड QB आणि रेषाखंड RC आणि SD हे एकाच ह्या रेषेवर परपेंडिक्युलर असतील तर ते हमखास एकमेकांना काय असणार आहेत, समांतर असणार आहेत. म्हणून मी या ठिकाणी लिहितोय देअरफॉर PA इज पॅरलल टू QB इज पॅरलल टू RC इज पॅरलल टू SD. आपल्याला आता माहिती आहे तीन समांतर रेषांचा गुणधर्म किंवा आपल्याला समांतर रेषांचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. त्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी काय लिहू शकतो की एका रेषेवर तयार झालेले जे अंतरछेद आहेत ते समान असणार आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, हे तीन जर समांतर होत असतील तर आपण लिहिणार आहोत PQ अपॉन AB. उलटं लिहूया आपण थोडंसं, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन RQ किंवा QR इज इक्वल टू CD अपॉन SR. आता या उदाहरणामध्ये आपल्याला AB, BC आणि CDच्या किमती दिल्या त्या आपण या ठिकाणी ठेवून घेऊया. AB ची किंमत आहे 60/PQ बरोबर BC ची किंमत आहे 70/QR बरोबर CD ची किंमत आहे 80/SR. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर इयत्ता 9वी मध्ये आपण जो समान गुणोत्तराचा गुणधर्म म्हणजे आपण पाहिलेला आहे तो म्हणजे थेरम ऑफ इक्वल रेशोज, थेरम ऑन इक्वल रेशोज या ठिकाणी आपण वापरणार आहोत. बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज. तर आपण थेरम ऑफ इक्वल रेशोज वापरला तर काय होईल, ईच रेशो इज इक्वल टू काय होणार आहे तर हे सगळ्यांच्या बरोबर येणार आहे इक्वल प्रत्येक रेशो. म्हणजे आपण या ठिकाणी लिहितोय 60/PQ बरोबर 70/QR बरोबर 80/SR. हा प्रत्येक रेशो कशाबरोबर होणार आहे तर इथं बघा 60+70+80/PQ अधिक QR अधिक SR. आता वरची जर बेरीज आपण केली
तर ती येते 210. आणि आकृतीमध्ये पी क्यू अधिक क्यू आर अधिक एस आर जर बघितलं, पी क्यू अधिक क्यू आर आणि आर अधिक एस हे केलं तर आपल्याला कोणती बाजू मिळते, तर पी एस मिळते. या ठिकाणी मी पी एस लिहितो. म्हणजेच काय लिहिणार थोडक्यात आपण, 210 छेद पी एसची किंमत उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी पी एस बरोबर आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 280 किंमत या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, जर तो आपण भागाकार जर केला 210 भागिले 280, तर प्रत्येक गुणोत्तर बरोबर आपल्याला 3/4 मिळणार आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 60 छेद पी क्यू बरोबर 70 छेद क्यू आर बरोबर 80 छेद एस आर बरोबर 3/4. आता ह्या प्रत्येक रेशोची आपण किंमत जर काढायची असेल तर प्रत्येकाच्या समोर आपण 3/4 घेऊन आपण काढू शकतो. आपण या ठिकाणी पहिल्यांदा 60 छेद पी क्यूची जी किंमत आहे त्याच्याबरोबर आपण काय करूया, 3/4 ठेवूया. 60 छेद पी क्यू बरोबर 3/4. तिरकस गुणाकार केला, 60 गुणिले 4 होईल आणि 3 गुणिले पी क्यू होईल. आता पुन्हा पी क्यू 3 गुणिले असल्यामुळे तिकडे जाऊन भागिले होणार आहे. म्हणून मी डायरेक्ट होतो 60 गुणिले 4 हा तिरकस गुणाकार, आणि हे जे 3 ह्याला गुणिले झालं होतं पुन्हा इकडे जाऊन भागिले होणार आहे. मी डायरेक्टच देतो या ठिकाणी 3 भागिले 3. तर पी क्यू बरोबर काय येईल, पी क्यू बरोबर भाग लागेल या ठिकाणी 3 एके 3, 3 दुने 6 आणि 20 चौक 80. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी क्यूची किंमत मिळाली आहे 80 युनिट. आता दुसरा पार्ट त्यातून पाहूया आपण. दुसरा आहे तो म्हणजे 70 छेद क्यू आर. मग या ठिकाणी आपण लिहितोय 70 छेद क्यू आर बरोबर 3/4. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. क्यू आर गुणिले 3 बरोबर 70 गुणिले 4. मी आता या ठिकाणचा 3 जो होता तो डायरेक्ट इकडे आणून भागिले करतोय. तर क्यू आर बरोबर काय येईल, मग क्यू आर बरोबर 7 चौक 28, 280 भागिले 3. या ठिकाणी पूर्णांकात भाग जात नाही त्यामुळे आपण पूर्ण भाग लावणार नाही आहोत. तशीच किंमत या ठिकाणी लिहिणार आहोत आणि इथं एकक लिहिणार आहोत, ते युनिट्समध्ये युनिट हे एकक लिहिणार आहोत. त्यानंतर लास्ट पार्ट यामधला तो म्हणजे राहिला तो म्हणजे 80 भागिले एस आर. 80 भागिले एस आर बरोबर 3/4. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार केला तर एस आर बरोबर 3 काय होणार आहेत, 80 गुणिले 4 भागिले 3 येणार आहे. मग एस आर बरोबर काय येईल, एस आर बरोबर 8 चौक 32, 320 भागिले 3. याही ठिकाणी पूर्ण भाग जात नाही त्यामुळे आपण हे उत्तर तसंच लिहिणार आहोत, त्याच्यापुढे एकक लिहिणार आहोत, युनिट्स. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही उत्तर मिळाले आहेत. आणि शेवटी आपण सोल्युशन लिहायला विसरायचं नाही. सोल्युशन पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू आणि एस आर इज इक्वल टू त्याच्या किमती ज्या आल्या आहेत त्या आपण 80 युनिट, त्याबरोबर 280 भागिले 3 युनिट आणि 320 भागिले 3 युनिट या पद्धतीने आपण सोल्युशन पूर्ण करायचं आहे. हेच उदाहरण मराठीमध्ये सोडवण्यात आलेलं आहे. बघा, फक्त आपल्याला काही थोडे बदल आहेत, बाकीचं सर्व एकसारखंच येतो या ठिकाणी.